नमस्कार. लर्न फ्रॉम होम या यूट्यूब चॅनलमध्ये मी सतीश सपकाळ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण सध्या खूप चर्चेत असलेल्या आणि समाजाच्या शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण सन 2020. अनेकांच्या मनामध्ये आज अनेक प्रश्न आहेत की हे नवीन शैक्षणिक धोरण नेमके आहे तरी काय, शिक्षण क्षेत्रामध्ये या एज्युकेशन पॉलिसीमुळे नेमके कोणते बदल होतील, कोणते बदल होणे अपेक्षित आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसे पाहता तब्बल 34 वर्षांनंतर शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला हा आमूलाग्र बदल आहे. आता हा बदल सकारात्मक पद्धतीने घ्यायचा की नकारात्मक पद्धतीने घ्यायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. परंतु माझे वैयक्तिक मत असे असेल की परिवर्तन संसार का नियम है. आपण या बदलाला सामोरे जाणे गरजेचे आहे, कारण संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा एक मूलभूत घटक आहे. वन्स नेल्सन मंडेला सेड दॅट एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. खरे पाहता काळानुसार शिक्षण पद्धती बदलणे हे देखील गरजेचे आहे आणि आज तब्बल 34 वर्षांनंतर आपल्या या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत आहे. या आधीचा आपल्या देशातील शिक्षण क्षेत्राचा आढावा घेतला तर स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा हे शैक्षणिक धोरण बदलण्यात आलेलं आहे. याआधी 1986 साली एक नवीन शैक्षणिक धोरण आखलं गेलं, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र 1992 साली करण्यात आली. त्याही पाठीमागे जाऊन आपण पाहिलं तर 1968 साली एक शैक्षणिक धोरण आखलं गेलं, परंतु 1964 साली जो कोठारी आयोग नेमला गेला, या कोठारी आयोगाने सांगितलेल्या सर्व शिफारशींचा प्रभाव आपल्याला या 1968च्या शैक्षणिक धोरणामध्ये दिसून येतो. नजीकच्या काळाचा जर आपण विचार केला तर 2009 मध्ये एक कायदा आला, 6 ते 14 वयोगटातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा. यामध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं ठरवलं गेलं. परंतु आता या 6 ते 14 वयोगटाची देखील व्याप्ती वाढून ते 18 पर्यंत जाण्याची शक्यता या नवीन शैक्षणिक धोरणामुळे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये नेमकी एज्युकेशन पॉलिसी काय आहे, या एज्युकेशन पॉलिसीमधून समाजाला नेमके कोणते बदल अपेक्षित आहेत, या एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षणावरती खर्च किती केला जाऊ शकतो, नेमका अभ्यासक्रम काय असेल, परीक्षा पद्धती कशा प्रकारच्या असतील, तसेच शिक्षकांपुढे नेमकी कोणती आव्हाने निर्माण होतील, सध्या असलेले शिक्षक आणि भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी कोणती आव्हाने असतील, तसेच एज्युकेशन पॉलिसीमध्ये असणारे अपेक्षित बदल आणि नेमकं हे शैक्षणिक धोरण केव्हा लागू होईल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर पाहूया नवीन शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी, ठळक महत्वाचे मुद्दे. मुद्दा क्रमांक 1, शिक्षणावरील खर्च. शिक्षणावरील खर्च. 1964 साली कोठारी आयोगाने शिक्षणावरील खर्चासंदर्भात एक शिफारस केली होती की एकूण जीडीपीच्या किमान 6% खर्च हा शिक्षणावर केला जावा. परंतु आजपर्यंत आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेवरती एवढा खर्च कधीच केला गेला नाही. तो जेमतेम 3 ते 4% एवढाच राहिलाय. या उलट आपण इतर विकसित किंवा अविकसित देशांचा विचार केला तर अनेक देश आपल्या जीडीपीच्या किती टक्के रक्कम शिक्षणावरती खर्च करतात ते पाहू. भूतान हा देश आपल्या जीडीपीच्या 7.5% रक्कम शिक्षणावरती खर्च करतो. स्वीडन, झिम्बाब्वे 7% रक्कम शिक्षणावरती खर्च करतात. फिनलँड हा देश आपल्या एकूण जीडीपीच्या 6% रक्कम ही शिक्षणावरती खर्च करतो आणि फिनलँड या देशाची शिक्षण प्रणाली ही जगात सर्वश्रेष्ठ शिक्षण प्रणाली समजली जाते. साऊथ आफ्रिका, कझाकिस्तान, ब्राझील असेल, ते आपल्या एकूण जीडीपीच्या 5.5% खर्च हा शिक्षणावर करत असतात. नेदरलँड हा देश आपल्या एकूण जीडीपीच्या 5% खर्च हा शिक्षणावरती करत आहे. म्हणजे तसा विचार केला तर शिक्षण क्षेत्रावर आजपर्यंत आपल्या देशात म्हणावे तेवढे महत्त्व दिले गेलेले नाही.
परंतु आता एक आनंदाची बातमी आहे की आपले जे मानव विकास संसाधन मंत्रालय आहे की ज्याचे आता नवीन नामकरण शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले आहे, यांनी सांगितले की एकूण जीडीपीच्या 6% खर्च हा आता शिक्षण क्षेत्रावरती केला जाईल आणि ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. दुसरी महत्वाची बाब या एज्युकेशन पॉलिसीची ती म्हणजेच आकृतीबंध. आजपर्यंत आपण 10+2 म्हणजेच माध्यमिक शिक्षण 10वी पर्यंत, त्यानंतर 11वी 12वी असे 10+2 हा आकृतीबंध पाहिलेला आहे. परंतु आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला असून ती रचना आता 5+3+3+4 अशी असेल. आता यामध्ये अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, परंतु तो आकृतीबंध नेमका आहे तरी कसा हे आपण समजून घेऊ. या आधीची रचना ही 10+2 ही आपण पाहिलेली आहे आणि आता ती कालबाह्य होण्याच्या मार्गावरती आहे. इकडे जर पाहिलं तर नवीन स्ट्रक्चर हे 5+3+3+4 असे आहे. पहिली 5 वर्ष ही पायाभूत संकल्पना दृढ करण्यासाठी असतील. यामध्ये आजपर्यंत आपण विचार केला तर प्री प्रायमरी विभागाला शिक्षणामध्ये अधिक महत्त्व दिले जात नव्हते. मूल हे 6व्या वर्षी इयत्ता पहिलीमध्ये दाखल व्हायचे, परंतु आता या प्री प्रायमरी शिक्षणाला देखील अधिक महत्त्व देण्यात आले आहे आणि ते सुद्धा शिक्षणाच्या कायद्यामध्ये सामील करण्यात आले आहे. नवीन आराखड्याचा विचार केला तर वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मूल हे दुसरी इयत्तेपर्यंत दाखल होणार आहे. दुसरा टप्पा हा 3 वर्षाचा आहे, तो म्हणजे प्रिपरेटरी अर्थात पूर्वतयारी. यामध्ये वयाच्या 11 वर्षापर्यंत मूल हे इयत्ता 3री पर्यंत जाईल. तिसरा टप्पा हा देखील 3 वर्षाचा आहे आणि या मिडल स्टेजला खूप महत्त्व देण्यात आलं आहे, कारण विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी ही याच टप्प्यावर पूर्ण करून घेतली जाणार आहे. वयाच्या 14 वर्षापर्यंत मूल हे 8वी पर्यंतचे शिक्षण येथे पूर्ण करेल. याच स्टेजमध्ये व्यावसायिक शिक्षण देखील त्याला मिळणार आहे. त्यानंतर शालेय शिक्षणातील शेवटचा टप्पा हा 4 वर्षाचा आहे, तो म्हणजे 9वी ते 12वी. हा मात्र फार मोठा बदल असेल, कारण आताच्या प्रचलित पद्धतीमध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डांच्या परीक्षेचे महत्त्व आणि बदललेले स्ट्रक्चर यामध्ये फार तफावत आहे. कारण 10वी नंतर सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स हे पर्याय फक्त विद्यार्थ्यांसमोर होते. आता मात्र विद्यार्थ्यांसमोर एक नवीन दालन निर्माण होणार आहे. तिसरी महत्वाची ठळक बाब म्हणजे अभ्यासक्रम. आता प्रत्येक स्टेजला नेमका कोणता अभ्यासक्रम असेल याची आपण माहिती घेऊया. पहिली 5 वर्षे ही फाउंडेशनल स्टेजची आहेत. यामध्ये कृतीयुक्त अध्यापन, मल्टीलेवल, प्ले अँड ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल. म्हणजे 2री पर्यंत परीक्षांना महत्त्व नसणार आहे, तर मुलांमध्ये मूलभूत संकल्पना रुजवणे हेच ध्येय असेल. पूर्वतयारीच्या स्टेजला देखील प्ले, डिस्कव्हरी अँड ऍक्टिव्हिटी बेस्ड अँड इंटरॅक्टिव्ह क्लासरूम लर्निंग म्हणजेच कृतीयुक्त आणि महत्वाचे म्हणजेच आंतरक्रियात्मक अध्यापनाला इथे महत्त्व दिले आहे. आणि पहिल्यांदा इथं मूल 3रीमध्ये परीक्षेला सामोरे जाणार आहे. 3री स्टेज ही फार महत्वाची आहे, कारण एक्सपेरिमेंटल लर्निंग इन द सायन्सेस, मॅथमॅटिक्स, आर्ट, सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, प्रायोगिक शिक्षण, तसेच गणित, कला, समाजशास्त्र इत्यादी सर्व शिक्षण हे या स्टेजला मिळणार आहे. आणि याला जोड असणार आहे ती म्हणजेच व्यावसायिक शिक्षणाची. 2025 नंतर किमान 50% विद्यार्थी हे व्यावसायिक शिक्षण घेतील असे ध्येय ठेवले आहे. आणि त्यासाठी कार्पेंटर, गार्डनर, पॉटर, आर्टिस्ट इत्यादी कोर्स हे अभ्यासक्रमामध्ये डेव्हलप केले जाणार आहेत. 4थी स्टेज आहे ती म्हणजेच माध्यमिक शिक्षणाची. इथे मल्टीडिसिप्लिनरी स्टडी, ग्रेटर क्रिटिकल थिंकिंग, फ्लेक्झिबिलिटी अँड स्टुडंट चॉईस ऑफ सब्जेक्ट्स म्हणजेच आपल्या आवडीचे विषय घेण्याची मुभा इथं विद्यार्थ्यांना असणार आहे. उदाहरणार्थ आताच्या प्रचलित पद्धतीचा जर आपण अभ्यास केला तर सायन्सचा विद्यार्थी हा एखादा आर्टचा विषय, मग तो पॉलिटिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, तो घेऊ शकत नाही. परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय निवडण्याची संधी असेल. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स असे कोणतेही बंधन विद्यार्थ्यांना नसणार आहे. त्यानंतर पाहूया परीक्षा पद्धती. इयत्ता 1ली ते 2रीला परीक्षेला महत्त्व दिलेले नाही, परंतु 3री, 5वी व 8वी या वर्गांना परीक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. आणि प्रामुख्याने
लर्निंग आउटकम साध्य करणे म्हणजेच अपेक्षित बदल घडवून आणण्यावरती प्रामुख्याने भर दिलेला आहे. असेसमेंट ऑफ कोर कन्सेप्ट अँड नॉलेज, हायर ऑर्डर स्किल अँड इट्स ऍप्लिकेशन इन रिअल लाईफ सिच्युएशन, मुव्हिंग अवे फ्रॉम रोट लर्निंग. काय तर मिळवलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग कसा होईल यावर प्रामुख्याने इथे भर दिलेला असेल. आणि शालेय परीक्षांचे निकाल हे केवळ विकासात्मक हेतूसाठी तसेच निरंतर सुधारणेसाठी वापरले जातील. हे झाले इयत्ता 1 ते 8वी. आता 9वी ते 12वीच्या परीक्षा पद्धतीविषयी पहा. बोर्ड एक्झाम्स विल बी मेड इझियर ॲज दे विल टेस्ट प्रिलिमिनरी ऑर कॅपॅसिटीज ऑर कॉम्पिटन्सीज. म्हणजेच आता 10वी 12वी बोर्ड परीक्षा रद्द होणार अशा चर्चा आहेत, परंतु सध्या तरी कोठेही बोर्ड परीक्षा कायम रद्द होतील असा उल्लेख नाही, परंतु त्याचे स्वरूप अधिक सोपे केले जाईल असा मात्र उल्लेख आहे. परीक्षा पद्धती या सेमिस्टर पद्धतीने घेतल्या जातील. तसेच ऑब्जेक्टिव्ह असतील तशाच त्या डिस्क्रिप्टिव्ह देखील असतील. नुसत्या घोकमपट्टीवरती अजिबात भर नसेल. पुढे यासाठी सन 2022-23 सालापासून शिक्षकांची देखील तयारी करून घेतली जाईल. सगळ्यात महत्वाचे, प्रत्येक बोर्डसाठी एकच अभ्यासक्रम असेल. त्यामध्ये कदाचित एक देश एक अभ्यासक्रम संकल्पना राबवणे अपेक्षित आहे. आणि त्यासाठी परख नॅशनल सेंटरची स्थापना केली जाणार आहे. आता परख म्हणजे काय तर परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. शिक्षकांसाठी महत्वाच्या बाबी न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या प्रस्तावनेमध्येच सांगितले आहे. टीचर मस्ट बी ॲट द सेंटर ऑफ द फंडामेंटल अँड रिफॉर्म इन द एज्युकेशन सिस्टीम. म्हणजेच शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही बदल येत आहेत त्यामध्ये शिक्षक हा केंद्रबिंदू आहे, हे नवीन शैक्षणिक धोरण सांगते. द न्यू एज्युकेशन पॉलिसी मस्ट बी हेल्प re-establish teachers at all level as the most respected and essential member of our society because they truly shape our next generation of citizens. न्यू एज्युकेशन पॉलिसी अशी असेल ज्यामध्ये शिक्षकांना समाजात सर्वात जास्त रिस्पेक्टेड आणि महत्वाचे स्थान मिळवून देईल. कारण येणाऱ्या पिढीचे भवितव्य घडवण्याचे कार्य हे शिक्षकच करत असतात. शिक्षकांसाठी दुसरी महत्वाची बाब म्हणजेच टीचर एज्युकेशन. मिनिमम डिग्री क्वालिफिकेशन फॉर टीचिंग दॅट इन्क्लुड्स स्टुडंट टीचिंग ॲट लोकल स्कूल्स बाय 2030. म्हणजेच 2030 पर्यंत बीएड हा 4 वर्षाचा कोर्स डेव्हलप केला जाईल. आणि शिक्षण घेण्यासाठी 12वी नंतर 4 वर्षाचे बीएड करणे अपेक्षित असेल. तसेच ज्यांनी एखाद्या स्पेशल विषयातून बॅचलर डिग्री केली आहे त्यांना आत्ताच्या पद्धतीनुसार, म्हणजेच जसे आपण 15वी नंतर 2 वर्षाचे बीएड करतो तसंच त्यांच्यासाठी बॅचलर डिग्री नंतर 2 वर्षाचा कोर्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. व ज्यांनी मास्टर डिग्री केली आहे त्यांच्यासाठी 1 वर्षाचा बीएड कोर्स करावा लागेल. पुढं टीचर्स रिक्रुटमेंट अँड डिप्लॉयमेंट. सगळ्यात महत्वाचे, शिक्षक भरती कशा प्रकारची असेल. 1. ट्रान्सपरंट ट्रान्सफर सिस्टीम. सगळ्यात महत्वाची, बदली प्रक्रिया ही ऑनलाईन केली जाईल ज्यामुळे अधिक पारदर्शकता येईल. तसेच कमीत कमी बदल्या केल्या जाव्यात अशी ही शिफारस या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आलेली आहे. 2. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. टीईटी परीक्षा कंपल्सरी असेल. अगदी प्री प्रायमरी म्हणजेच अंगणवाडी 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्वच स्तरावर, मग ती खाजगी किंवा शासकीय शाळा असो, प्रत्येक ठिकाणी टीईटी ही अनिवार्य असेल. टेस्ट स्कोअर अँड डेमॉन्स्ट्रेशन पार्ट ऑफ रिक्रुटमेंट. महत्वाचे म्हणजे तुम्हाला फक्त टीईटी एनटीए परीक्षा पास होऊन चालणार नाही, तर ऑनलाईन पार्ट डेमो लेसन किंवा वर्गामध्ये डेमो द्यावा लागणार आहे, ज्याद्वारे तुमच्याकडे शिक्षण क्षेत्रासाठी असणारी कौशल्ये तपासली जातील. टेक्नॉलॉजी बेस्ड प्लॅनिंग. तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असणे हे फार गरजेचे आहे. तसेच विषयनिहाय शिक्षक नियुक्ती करणे हे पुढच्या 2 दशकामध्ये अपेक्षित आहे. जनरल एज्युकेशन काउन्सिल कडून आलेल्या सूचनांचे पालन करून व्यावसायिक दर्जा सुधारण्यासाठी दिलेल्या सूचना या महत्वाच्या असतील. डेव्हलपिंग स्पेशलायझेशन फॉर सब्जेक्ट्स. तसेच दिव्यांग विद्यार्थी
यांना शिक्षण कसे दिले जावे या सर्व गोष्टींची माहिती ही तुम्हाला सेवेमध्ये येण्यापूर्वीच दिली जाईल. शिक्षणाचे आणि शिक्षकांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे इथून पुढे शिक्षण हे टेक्नॉलॉजी बेस्ड असेल. शिक्षकांना अध्यापनशास्त्राचे पैलू निवडताना तसेच वर्गाध्यापन करताना अधिक स्वायत्तता असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुमची करिअर ग्रोथ होऊ शकते. शैक्षणिक नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. महत्त्वाचं NPST म्हणजेच नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर 2022 पासून सुरू होईल. म्हणजेच कदाचित शिक्षकांचा दर्जा देखील याद्वारे ठरवला जाऊ शकतो. शिक्षकांचे देखील मूल्यमापन होईल. तसेच आणि वर्षातील किमान 50 तास तरी प्रशिक्षण घेणे हे अनिवार्य राहील. आणि सर्व्हिस एन्व्हायरमेंट निर्माण करण्यासाठी शाळांचा दर्जा सुधारला जाईल. पुढची महत्त्वाची ठळक बाब म्हणजेच अपेक्षित बदल. आता नेमके कोणकोणते बदल अपेक्षित आहेत या न्यू एज्युकेशन पॉलिसीमधून? तर पहा, युनिव्हर्सलायझेशन ऑफ ऍक्सेस, शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, समानता आणि सर्वसमावेशित शिक्षण असेल. 2 करोड शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल. SDG गोल्स म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, विद्यार्थ्यांचा शाश्वत व टिकाऊ असा विकास साधणे हे एक ध्येय असेल. शिक्षणाचा दर्जा सुधारणे व अपेक्षित ध्येय साध्य करणे. 21व्या शतकातील कौशल्य प्राप्त करणे, मग ती अध्ययन असेल, अध्यापन असेल किंवा मूल्यमापन असो, सर्वच क्षेत्रात ही कौशल्य आवश्यक असतील. विविध शाळा संलग्न करणे, शिक्षण क्षेत्रात एक दर्जेदार शासन निर्मिती करणे, भाषेचे अडथळे दूर करून विशेषतः मातृभाषेतून शिक्षण देणे हा एक बदल अपेक्षित आहे. आणि शासकीय व खाजगी शाळांचा किमान दर्जा राखणे हे या नवीन एज्युकेशन पॉलिसीमधून अपेक्षित आहे. आता महत्त्वाचा आणि सर्वांना पडलेला प्रश्न की ही नवीन शैक्षणिक धोरण कधी सुरू होणार? 2021-22 साली म्हणजेच पुढच्या वर्षी प्री प्रायमरी स्कूलसाठी आणि इयत्ता पहिलीसाठी 3 महिने तसेच इयत्ता 9वी साठी हे शैक्षणिक धोरण लागू होईल. हे विद्यार्थी 2022-23 साली इयत्ता 10वीला जातील. कदाचित त्यांच्यासाठी इयत्ता 10वीची नवीन परीक्षा पद्धती लागू होईल. 2023-24 साली प्री प्रायमरी स्कूलसाठी म्हणजेच अंगणवाडीसाठी हे धोरण लागू राहील. माध्यमिक शिक्षणामध्ये 9 ते 12 गटात हे विद्यार्थी 11वी मध्ये पोहोचतील व 2025-26 साली 12वीचा नवीन बोर्ड एक्झाम पॅटर्न येण्याची शक्यता आहे. आता फक्त आपल्याकडे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट सादर झालेला आहे, परंतु याची अंमलबजावणी नेमकी कशी होईल, कधी होईल याची अधिकृत कोणतीही माहिती आपल्यासमोर सादर झालेली नाही. या व्हिडिओमध्ये मी या नवीन शैक्षणिक धोरणाविषयीची जे काही ठळक बाबी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्हाला त्या समजल्या असतील. या व्हिडिओमध्ये मी माध्यमिक शिक्षणाविषयीची संपूर्ण चर्चा केलेली आहे. पुढील विषय मी माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षण कशा प्रकारचे असेल याची माहिती देणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.